सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरू करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडामोडी घडणार आहेत ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमाचा असेल. छोटी कामं करतानाही फार मेहनत घ्यावी लागेल. जोडीदाराकडून प्रत्येक बाबतीत तुम्हाला सहकार्य मिळेल, परंतु तुमच्या योजना या आजच्या दिवशी यशस्वी व्हायला थोड्या त्रास देतील. मुलांच्या करिअरबाबत तुम्ही निराश होऊ शकता. प्रलंबित कामं संध्याकाळी पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत तुम्ही रात्रीचा वेळ मात्र मजेमध्ये घालवाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीमध्ये आज फायदा होईल. संपत्ती आणि सन्मान मिळेल. राजकीय क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होतील. सरकारी कामं पूर्ण होतील आणि नवीन करार होतील आणि कामं पटापट मार्गी लागतील. तुमचा मान सन्मान वाढेल. रात्री तुम्हाला काही असे लोक भेटतील ज्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. मुलांच्या बाजूने दिलासादायक निर्णय होतील, तसेच तुमचं मनही प्रसन्न राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा स्पर्धेमध्ये अपेक्षित यश न मिळालेलेही तुम्हाला वाईट वाटेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. परिस्थिती सुधारेल. रात्री शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होतील. संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होऊन तुमची प्रतिष्ठा वाढेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. त्यांच्या करिअरबाबत तुम्ही समाधानी असाल. सहलीला जाण्याचे बेत तुमच्याकडून आखले जातील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतची वेळ चांगली आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग खुले होणार आहेत. तुम्हाला आदर मिळणार आहे. शिक्षण आणि स्पर्धेमध्ये विशेष यश मिळेल. डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे. विरोधक तुमचं नुकसान करू शकणार नाहीत, तर ते तुमच्यासमोर पराभव पत्करतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक दिवस आजचा आहे. योजना यशस्वी झाल्यास त्याचा फायदा होईल. नोकरी व्यवसायाच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल. मुलांकडूनही समाधानकारक आणि चांगली बातमी मिळेल. दुपारी कायदेशीर वादामध्ये तुम्ही जिंकू शकता. तुमची कीर्ती आता वाढणार आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक लाभाचा आहे. तुमच्या योजना आज यशस्वी होतील. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदामध्ये आज वाढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली व्यवहाराची समस्या दूर होऊन कामं यशस्वी होतील. हातात पुरेसा पैसा आल्यानं आनंद मिळेल. सहलीला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला लाभ होईल. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक सकाळपासून समस्यांनी घेरलेले राहतील. दिवसभर ते व्यस्त राहतील. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल. तुमचं बजेट बिघडू शकतं. आज प्रत्येक काम काळजीपूर्वक तुम्ही करा. आर्थिक व्यवहारात फार नफा होईल अशी अपेक्षा धरू नका. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज विरोधकही तुमची प्रशंसा करतील. आज तुमची सरकारी कामं यथोचित पूर्ण होतील. तसेच तुम्ही भागीदारीमध्ये काम करत असाल तर त्याला तुम्हाला फायदाच होणार आहे. सासरच्या लोकांकडून भरीव रक्कम तुम्हाला मिळू शकते. कुटुंबासोबत प्रवासाचा विचार तुम्ही करू शकता. पैशांच्या बाबतीत तुम्ही मित्रांवरती विश्वास ठेवू नका. आज नशीब 77% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीमध्ये आज यश मिळेल. संपत्तीमध्ये वाढ होईल. व्यवसायामध्ये प्रगती होईल.
नवीन प्रयत्नांना यश मिळेल. काम करणाऱ्या लोकांकडून सहकार्य मिळेल. संध्याकाळी कोणाशीही वाद तुम्ही घालू नका. रात्री पाहुणे आल्यानं खर्च वाढेल. शिवाय तुम्ही जास्त व्यस्त राहणार आहात. आज नशीब 74% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी आज प्रत्येक कामामध्ये सावधगिरी बाळगावी. संघर्ष आणि विनाकारण शत्रुत्व येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विचार करून निर्णय घ्या. प्रतिकूल बातम्या ऐकून अचानक तुम्हाला प्रवासाला जावं लागेल. त्यामुळे सावध राहा आणि भांडणं टाळा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस जरा काळजीत जाणार आहे. आज नातेसंबंध बिघडू शकतात. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. धर्मादाय कार्यासाठी खर्च होईल. प्रवास करताना काळजी घ्या. मौल्यवान वस्तूंची चोरी आज होऊ शकते. आज नशीब 80% तुमच्या बाजूने असेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य आणि कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे याचा लेखाजोखा आज आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.